इसके पहले लेक्चर में हमने शोध कहानी देखी थी। शोध कहानी का कुछ एक दो पैराग्राफ हमने देखे थे। उसमें देखा था हमने कि लेखक के दो फ्रेंड, एक अनु और मुक्ता, और लेखक और मुक्ता अनु के रूम पे गए थे। अनु मुंबई में रह रही थी, क्यों रह रही थी वो हमें आगे देखना है। जब अनु के रूम पे मुक्ता और उसके लेखक गए थे, तो लेखक और मुक्ता के हाथों एक ऐसी घटना घट गई थी, जैसे कि अनु के कुछ रुपए रखे थे, वो इन दोनों के हाथों गुम हो गए थे। अभी अनु के रुपए गुम होने के कारण अनु थोड़ी सी नर्वस हो गई थी। किससे? लेखक और मुक्ता से नाराज हो गई थी पूरी तरह से। दोनों उसे मनाने की कोशिश कर रहे थे, सॉरी भी बोल रहे थे, लेकिन अनु मान ही नहीं रही थी। लेखक ने बोला है कि ये क्या है, एक प्रॉब्लम है और एक ब्लेम भी है। ये सीधा सा एक सिंपल सा प्रॉब्लम था, पैसे गुम हो गए तो हो गए, ऐसे लेखक को लग रहा था और लेखक के फ्रेंड को भी लग रहा था, लेकिन अनु को नहीं लग रहा था, क्योंकि अनु एक स्वाभिमानी लड़की थी। उसे पता था कि 1 रुपया भी गुम होने से कितना बड़ा नुकसान हो जाता है। लेकिन लेखक तो सिंपली ले रहे थे कि कुछ भी हुआ नहीं करके। लेखक को लग रहा था कि अनु हम पे बहुत बड़ा ये ब्लेम लगा रही है। वो उसके रूम से निकल जाने की कोशिश कर रहे थे और बार बार सॉरी भी बोलने के कारण भी अनु मान नहीं रही थी। इसके बाद लेखक और लेखक की एक फ्रेंड जो मुक्ता है, वो दोनों निकल के आ गए, घर से निकल के, उनके उनके रूम से निकल के, यानी कि अनु के रूम से निकल के अपने अपने घर आ गए। उसके बाद लेखक ने सोचा कि अनु के जो पेरेंट्स है, यानी कि उसके पापा है, उसके उसके साथ जाके कुछ बात करें। लेखक गए, उनके से बातचीत हुई और उस बातचीत में लेखक को एक पता चला कि अनु अभी उसके घर पे नहीं रह रही है, अनु रूम पे रह रही है। लेकिन रूम पे रहने का क्या रीजन था? क्योंकि अनु ने अपना घर 5 सालों के लिए छोड़ दिया था, क्योंकि उसने बोला था कि मैं क्या नहीं करूंगी, शादी नहीं करूंगी, मुझे शादी नहीं करनी है, शादी के पहले के 5 साल मुझे खुद के लिए जीने हैं और मेरे वो 5 साल खुद के होने चाहिए। कोई मुझे उसके बारे में कुछ नहीं पूछेगा, ये सब कुछ उसने मन में ठान लिया था। और उसने क्या की थी, मुंबई में अपनी एक रेंट पे एक रूम ली थी, वहां पे वो अभी क्या कर रही थी, रह रही थी। उसके आगे का यहाँ से हमारा शुरू होता है। देखते अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे, तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही, यासारखे पण मलाही काही करायचे नाही, फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगू द्यायची आहे. म्हणजे कशी, हा प्रश्न मीही तिला विचारला. तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची, प्युअरली माझी स्वतःची असावी. त्या वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये, मला त्याला कुणीही अकाउंट विचारता कामा नये, तुम्ही सुद्धा. 5 वर्ष मी एकटीच जगणार आहे. क्या बोला है अनु ने? बोला है कि मुझे 5 सालों तक क्या रहना है, अलग रहना है. अब मुक्ता और लेखक दोनों तो वहां से चले गए थे, पुणे से, उसके रूम से चले गए थे। लेकिन लेखक ने सोचा कि अनु क्या कर रही है, इसलिए वो अनु के पेरेंट्स से जाके मिले। तो अनु के पेरेंट्स ने बताया कि अनु क्या कर रही है, अलग रह रही है, 5 साल उसे अलग रहना है, उसे खुद की जिंदगी जीनी है, खुद के लिए जीना है, ये सब वो करने वाली है 5 सालों में अलग रह के। क्योंकि उसने बोला है, मुझे अभी क्या करनी नहीं है, शादी नहीं करनी है, शादी से पहले मुझे 5 साल मेरी लाइफ बनानी है। प्योरली वो 5 साल मेरे होने चाहिए, प्योरली वो 5 साल किसके होने चाहिए, मेरे होने चाहिए। वो मैं दूसरे किसी को नहीं, उसका अकाउंट भी कोई मुझे पूछेगा नहीं कि 5 सालों में मैंने क्या किया, कि मैंने क्या एक महीने में क्या लिया, किराना लिया या नहीं लिया, ये सब कुछ कोई भी मुझे पूछेगा नहीं। और किसी को भी पूछने का वो हक उसने क्या कर लिया था, छीन लिया था, किसी को भी पूछने ने, ऐसे बोल के। आगे देखिए बोला क्या है हमें. बाबासाहेब म्हणाले, अगदी तिच्याच शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्तीला परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही, कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावरती पगडा असतो, विचारांची छाया पडलेली असते. आई बाबा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मुलं त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतात. ज्या आई वडिलांचे शत्रू आहेत तेच मुलांचे शत्रू. याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्यांच्या ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गाने जगण्याकडे पाहण्याने दिलेलं स्वातंत्र्य नजर हरवून बसतो. मात्र 5 वर्ष एवढ्यासाठीच एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांना पडलेला पगडा, यात किती अंतर आहे हे मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करावायची आहे, आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. क्या बोला है अनु ने बोला है कि 5 साल मुझे क्या करना है, अलग रहना है. रहकर मुझे देखना है कि मैं क्या कर रही हूँ. इस 5 सालों में मैंने खुद के लिए मैंने क्या बनाया है. अनु बोल रही है कि जब हम पेरेंट्स के साथ रहते हैं तो हमारे पेरेंट्स, मम्मी या पापा जिससे प्यार करते हैं तो हम उससे प्यार करते हैं. जो हमारे आप
जैसे हम संबंधी बोलते हैं, वो हमारे हैं तो हम उसके लिए अच्छी नज़र रखते हैं, लेकिन जो मम्मी पापा के शत्रु होते हैं, मम्मी पापा के शत्रु होने के कारण हम भी उनके लिए शत्रुत्व ही प्रदान करते हैं हमारे मन में। लेकिन अनु बोल रही है ये सब पेरेंट्स के साथ रहने के बाद होता है, तो वो बोल रही है कि मुझे पेरेंट्स के साथ क्या करना है, रह के ये सब जो चीज़ें मैंने क्या की है खुद में ली है, उसी चीज़ों को मैं खुद की नज़रिए से देखना चाहती हूँ, यानी मैं खुद अलग रहना चाहती हूँ। अलग रह के मैं खुद मेरी नज़र से देखना चाहती हूँ कि ये समाज कैसा है, इस समाज में रहने वाले लोग कैसे हैं। मेरे आँखें मेरा जो आँखें उससे मैं देखना चाहती हूँ कि कोई मेरे लिए क्या सोच रहा है, मैं कैसे रहूँगी, लोगों को कैसे जानूंगी, लोगों को कैसे पहचानूंगी, ये सब मुझे इस 5 सालों में करना आहे. काय म्हटलेलं आहे अनुनी की आईबाबांसोबत तर आपण राहून आईबाबांसारखंच बनतो. आईबाबांनी म्हटलं की हा व्यक्ती चांगला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्यांनी म्हटलं की हा व्यक्ती काय वाईट आहे तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पण अनु म्हणत आहे मला या सगळ्या गोष्टीपासून दूर जायचं होतं आणि स्वतःची एक नजर तयार करायची होती. समाजामध्ये मला राहून जगायचं होतं, समाजातल्या लोकांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मला स्वतः बनवायचा होता. माझ्या डोळ्यावरचा चष्मा, इथे तिने म्हटलंय मला माझा चष्मा हवा, म्हणजे माझे स्वतःचे डोळे मला काय सांगत आहे त्या सगळ्या गोष्टीचं मला काय करायचं होतं, एक अनुभव घ्यायचा होता, असं तिने म्हटलेलं आहे. स्वतःचे अनुभव स्वतःचा जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाही, असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थाने व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपानं समाजाचा आहे, असं एक महाराजांचं विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे मत माझा झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे ती नक्की काय करणार, नोकरी कसली, आधी नर्सिंग शिकणार मग नर्स होणार, नर्स हो नर्सच का, ते तिनं 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. आहे का पत्र, दाखवतो ना. आता कोणाचे पेरेंट्स, अनुचे पेरेंट्स म्हणजे अनुचे पप्पा बोलत होते आपल्या लेखकांशी. दोनों में बातचीत चल रही थी. लेखक ने पूछा कि अनु ऐसा क्यों कर रही है, अनु को क्या करना है आगे जाके. तो अनु के पप्पा ने बोला कि अनु आगे जाके क्या बनना चाहती है, नर्स बनना चाहती है, उसे नर्स बनना है और नर्स बन के क्या करना है, समाज सेवा करनी है. यहाँ पे इस पैराग्राफ में आपको बताया गया है कि अनु एक महाराज थे, उनका एक सेंटेंस ज्यादा करके यूज करती थी. वो सेंटेंस ऐसा था की समाज ही एक विशाल अर्थाने व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपाने समाजच असतो. म्हणजे काय तर समाजामध्ये यहाँ पे कि समाज क्या है, विशाल है, और विशाल होके उसमें एक छोटा सा घटक एक मानव रहता है. मानव समाज के लिए बना है और समाज मानव के लिए बना है. यानी कि अनु को ये बताना है कि हम समाज में रह के हमारा खुद का अस्तित्व कैसे बनाए और उस अस्तित्व को लेके हमें खुद को कैसे उस अस्तित्व में ढालना है, ये चीजें कोण करने वाली थी, अनु करने वाली थी. म्हणजे अनुनं म्हटलेलं होतं, एका महाराजांचं वाक्य ती नेहमी वापरत होती की समाज हा विशाल अर्थाने व्यक्तीच आहे. समाज जर पाहिला तो खूप विशाल आहे आणि तो एका अर्थाने पाहिला तर तो व्यक्तीसाठीच आहे. आणि व्यक्ती कुणासाठी आहे, व्यक्ती एक असा घटक आहे जो समाजासाठी बनलेला आहे. आणि तिचं म्हणणं एकच होतं शेवटपर्यंत, या दोघांचाही काय आहे, एकमेकाशी काय असतो, संबंध असतो. मग यावेळेला लेखकाने विचारलं की हां ठीक आहे, मग समोर जाऊन ती काय म्हणणार आहे, तर ती नर्स बनणार आहे. का बरं ती नर्स बनणार होती, तर तिने समाजासाठी तिला काय करायची होती, सेवा करायची होती. असं तिने 2-3 दिवसाच्या आधीचं जे लेटर लिहून ठेवलेलं होतं ते कोणाला पाठवण्यात आलेलं होतं, म्हणजे तिच्या पॅरेंट्सला पाठवलं होतं तिने, तेच आता लेखक वाचणार होते. यामध्ये परत म्हटलेलं आहे समोर, आबासाहेबांनी पत्र दाखवलं. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या. जीवनाचं सार त्या 2 वाक्यात होतं. मला ते सुभाषित वाटलं. नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं, आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. तिने काय लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये, आबा यानी कि पप्पा को बोला है उसने कि जो हॉस्पिटल है, हॉस्पिटल में जो पेशेंट आते हैं, पेशेंट और हॉस्पिटल, यह एक मेरा ऐसा विश्व है जहाँ पे मुझे सुख और दुख दोनों ही चीज़ें क्या हो गई है, मिल गई है, पूरी तरह से अच्छी तरह से मैं समझ गई हूँ. इसलिए उसने यानी कि जीवन का पूरा सार उस एक लाइन में आ गया, ऐसे लेखक भी बोल रहे. लेखक ने जब वो लेटर पढ़ा तो लेटर में जो कुछ सेंटेंसेस पढ़े तो उसके बाद लेखक को समझ में आया कि अनु एक स्वावलंबी स्वाभिमानी लड़की है और वो खुद को कुछ न कुछ ऐसा बनाना चाहती है जिसमें उसे क्या मिले, सुख मिले, हैप्पीनेस, वो आनंदी हो. इस प्रकार से लेखक ने हमें बताया गया कि अनु कैसी लड़की थी. उसके बाद देखो,
अनुना मुंबईत KEM मध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एक 3 मजली इमारतीत तिनं खोली मिळवली, सजवली. अनु मुंबईत विराट ठाटल्यामुळे मुंबईत उतरायचं कुठं हा आमचाही प्रश्न मस्त सुटला. आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचा आम्ही पाहत होतो. ती पोरगी केवळ वयानं वाढत नव्हती, अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीनं वाढत होती. तिनं निवडलेला व्यवसाय ती हरवली होती. ते तिचं विश्व बनलं होतं. तिनं अख्खं KEM जिंकलं होतं. डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समोर व्यावसायिक भगिनी आणि पेशंट मंडळी सुद्धा. आता इथे सांगितलेलं आहे अनुने KEM हॉस्पिटलचं नाव आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये तिने जॉब करायला सुरुवात केली होती, नर्स बनलेली होती, त्या हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टर बनलेली नव्हती पण नर्स बनलेली होती. तिने सांगितले, लेखक म्हणत आहे की मुंबईला तिने जेव्हा रूम केली तर आमचा एक मोठा प्रश्न असा मिटून गेला की आता राहायचं कुठं. मग अनुच्या रूमवरती जाऊन राहायचं. हॉस्पिटल होतं KEM. त्या हॉस्पिटलच्या समोर एक 3 मजली इमारत होती, म्हणजे बिल्डिंग होती. त्या इमारतीमध्ये अनु राहत होती, भाड्याने, रेंटने राहत होती. ती किरायाचे राहिली ती हो. तर त्या रूममध्ये जाऊन राहायचं. आणि दरवेळेला आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो, अनुशी भेटलो, तर आम्हाला एक अनुचं नवीनच रूप दिसायचं. तिने केलेली एक नवीन कामगिरी आमच्या समोर यायची. तेव्हा मात्र आम्हाला काय व्हायचा, नेहमी आनंद व्हायचा. अनुचं विश्व जे होतं ते आता हॉस्पिटलच बनलेलं होतं. तिने सांगितलेलं आहे की तिथे असणारे तिच्या आजूबाजूला जेवढे काही लोक होते, डॉक्टर्स होते, सर्जन जे ऑपरेशन करणार होते, ते फिजिशियन्स जे तुम्हाला व्यायाम वगैरे शिकवतात, ते सगळे काही तिथे जे मेट्रन होते, म्हणजे काम करणाऱ्या ज्या काही होत्या, नर्सला काम करण्याला मदतनीस असतात त्या होत्या. त्या सगळ्यांशी तिने एक आपुलकीचं असं नातं जुळवलेलं होतं. आणि त्या सगळ्यांमध्ये ती पूर्ण टोटली काय झाली होती, आता मिक्स झालेली होती. म्हणजे KEM हॉस्पिटल जे होतं ते तिचं काय बनलेलं होतं, त्या लाईफ बनलेलं होतं. अशा पद्धतीने अणुचं जे जीवन सार है, ते तुमच्या समोर या लेसन मध्ये टाकलेलं आहे. यानी कि अनु ने क्या सोचा था वो क्या बनी थी, इस लेसन में आपको दिया गया. आगे का हिस्सा हम आगे के लेक्चर में देखेंगे.